नमस्कार. अच्छा, विचार करा की एखाद्या साध्या कागदावरच्या नियमामध्ये एवढी ताकद असू शकते का की तो अख्ख्या देशात क्रांतीची आग पेटवेल? हो, आज आपण अशाच एका ब्रिटिश धोरणाबद्दल बोलणार आहोत, ज्यानं भारताचा इतिहास खरं तर कायमचाच बदलून टाकला. हाच तो प्रश्न आहे नाही का? म्हणजे एक साधा प्रशासकीय नियम आणि चक्क देशव्यापी बंड, हे कसं काय शक्य झालं असेल? चला, या मागची सूत्र जोडण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावंच लागेल. तर या सगळ्या कथेचा केंद्रबिंदू आहे एक व्यक्ती. गोष्ट आहे साल 1848ची. भारतात एका अशा ब्रिटिश अधिकाऱ्याचं आगमन झालं, ज्याच्या डोक्यात भारतासाठी एक पूर्णपणे वेगळाच नकाशा होता. यांचं नाव लॉर्ड डलहौसी. ते भारतात आले, पण फक्त गव्हर्नर जनरल म्हणून नाही, तर एका खास मिशनवर आले होते. त्यांचं ध्येय अगदी स्पष्ट होतं: भारताचा नकाशा पूर्णपणे ब्रिटिश रंगात रंगून टाकायचा. आणि त्यासाठी त्यांनी कायद्याच्या आवरणाखाली एक राजकीय शस्त्र तयार केलं होतं. आणि तेच होतं खालसा धोरण, म्हणजे दत्तक वारसा नामंजूर करण्याचा नियम. ठीक आहे, मग हे खालसा धोरण नक्की होतं तरी काय? असा कोणता नियम होता यामध्ये ज्यामुळे संपूर्ण भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात असंतोषाची लाट उसळली? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे एक असं ऑफिशियल धोरण होतं की ज्यानुसार जर एखाद्या भारतीय राजाला स्वतःचा मुलगा नसेल आणि त्याने कोणाला दत्तक घेतलं असेल, तर त्या दत्तक मुलाचा वारसा हक्क नाकारला जाईल. म्हणजे तो मुलगा राजा बनू शकणार नव्हता. सिंपल. आता बघा, ही योजना किती हुशारीने आखली होती. स्टेप 1, एखाद्या राजाचा मृत्यू होतो आणि त्याला नैसर्गिक वारस नाहीये. स्टेप 2, त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचा सिंहासनावरचा हक्क कायदेशीररित्या रद्द केला जातो. आणि मग स्टेप 3, शेवटचा घाव, ते अख्खं राज्य आपोआपच ब्रिटिश साम्राज्यात सामील. बघा, किती सोपी पण तितकीच घातक खेळी होती ही. आणि हो, हा नियम फक्त कागदावर राहिलेला नाही. याची अंमलबजावणी इतक्या वेगाने आणि इतक्या निर्दयीपणे झाली की एकामागोमाग एक संस्थानांचे डॉमिनोज पडल्यासारखे कोसळू लागले. चला पाहूया हे नक्की कसं घडलं. या धोरणाचा पहिला बळी ठरलं सातारा. आणि त्यानंतर ही यादी वाढतच गेली. नागपूर, संबळपूर, उदयपूर, जयपूर आणि हो, झाशीसुद्धा. ही फक्त काही नावं नाहीयेत. ही एकेकाळची मोठी आणि संपन्न राज्य होती, जी एका कायद्याच्या फटकाऱ्याने ब्रिटिश साम्राज्यात विलीन झाली. विचार करा, भारताचा नकाशा अक्षरशः डोळ्यांदेखत बदलत होता. आणि हे सगळं काही चुकून वगैरे घडत नव्हतं, हे लक्षात घ्या. डलहौसीने या धोरणाचा इतका सखोल अभ्यास केला होता की तो त्याचा वापर एखाद्या राजकीय शस्त्रासारखा करत होता. ही एक थंड डोक्याने, अतिशय विचारपूर्वक आखलेली साम्राज्य विस्ताराची योजना होती, दुसरं काही नाही. पण म्हणतात ना, प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया ही असतेच. जेव्हा इतक्या आक्रमकपणे लोकांच्या परंपरा आणि त्यांच्या अस्मितेवर घाला घातला जातो, तेव्हा असंतोषाचा स्फोट हा होतोच. आणि बरोबर इथेच त्या देशव्यापी बंडाची पहिली ठिणगी पडली. बरं, हे धोरण राबवताना कोणतीही दयामाया दाखवली गेली नाही, अजिबात नाही. ते फक्त काटेकोर नव्हतं, तर अत्यंत कठोर होतं. राजांच्या विनवण्या, लोकांच्या भावना, कशाचाही काहीही विचार केला गेला नाही. आणि याचमुळे लोकांच्या मनात जो ब्रिटिशांबद्दल फक्त एक संशय होता, त्याचं रूपांतर आता प्रचंड संतापात झालं होतं. आणि ह्या कठोरपणामुळे एक अशी गोष्ट घडली ज्याची ब्रिटिशांनी कधी कल्पनासुद्धा केली नसेल. ज्यांना ते आपलं शत्रू मानत होते ते तर विरोधात आलेच, पण सामान्य जनता आणि गंमत म्हणजे जे छोटे मोठे राजे महाराजे एकेकाळी ब्रिटिशांचे मित्र होते, ते सुद्धा या अन्यायाविरोधात एकत्र उभे राहिले. कारण हा विरोध फक्त राजसिंहासनासाठी नव्हता, हा लोकांच्या भावनांचा लढा होता. विचार करा, पिढ्यानपिढ्या ज्या राजाला त्यांनी आपलं मानलं होतं, ज्या परंपरेचा ते एक भाग होते, त्यावर हा थेट हल्ला होता. त्यामुळे साहजिकच हा लढा त्यांच्या अस्मितेचा बनला होता. आणि हाच तो क्षण होता. हाच तो एकत्र आलेला विरोध, हाच तो कित्येक वर्षांपासून साचलेला असंतोष, ज्याचा स्फोट झाला 1857च्या बंडामध्ये. एका साध्या प्रशासकीय नियमाने जी एक छोटीशी ठिणगी टाकली होती, तिनं आता संपूर्ण देशात एक मोठा वणवा पेटवला होता. आणि शेवटी हाच एक प्रश्न उरतो की कुठलंही धोरण हे फक्त कागदावरचे काही शब्द असतात का? डलहौसीच्या या कहाणीवरून
एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते. कोणताही नियम, कोणताही कायदा तो ज्या लोकांवर लागू होतो त्यांच्या भावनांपेक्षा मोठा असूच शकत नाही. कारण कधीकधी कागदावरची शाई रक्तापेक्षाही जास्त दाहक ठरू शकते.